नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। वैराग्याचे महामेरू असलेले संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सव निमित्ताने चोपडा तालुक्यातील लासूर या गावी सकल मराठा समाजाच्या वतीने अखंड ज्योत हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं। तसेच काल तुकाराम महाराजांच्या गाथाची शोभायात्राही काढण्यात आली होती। या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्तानं आज आपल्या लासूर गावामध्ये रथ सजवून महाराजांची मूर्ती आणि फोटो हे त्या रथावर ठेवून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत गावातून साऱ्या स्तरातून फार मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आणि घरोघरी माता भगिनींनी महाराजांच्या प्रतिमेचं औक्षण केलं आणि या बीज महोत्सवाच्या निमित्तानं 7 दिवसाचा अखंड ज्योत कीर्तनी सप्ताहसुद्धा ठेवण्यात आलेला आहे। त्याचासुद्धा लाभ भाविक या ठिकाणी 7 दिवसापासून रोज रात्री राम मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा आयोजित केला जातो आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे महिलांचं लक्षणीय असं उपस्थिती या ठिकाणी बघायला मिळते आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा महोत्सव। नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। माझ्या उमेदवारीसाठी मी सर्वप्रथम पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नड्डा आणि बावनकुळे यांची आभारी आहे आणि मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले। शिवाय यावेळी 400 पार होणारच असा त्यांना विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलंय। जब से मैं खासदार बनी हूँ तब से ही हमारे मोदी जी के साथ और उसके पहले भी रवि जी एज ए विधायक महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी के साथ थे। ऑपोजिशन में भी कई कारण से हमारे राज्य में ऑपोजिशन में बैठने की बारी भी आई, तब भी देवेंद्र जी के साथ रवि जी एज ए विधायक उनके साथ थे। वो लड़ाई की, वो संघर्ष किया और मोदी जी के विचारों पे ही मैंने गए कितने सालों से एज ए खासदार करके काम किया। बहुत सारा सपोर्ट मेरे क्षेत्र के लिए, विकास के लिए और उनके विचार इस देश के लिए कितने महत्वपूर्ण रखते हैं ये हम सभी को पता है। तो आज जो टिकट घोषणा सीधी हुई है उसके लिए मैं देश के प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का, अमित शाह जी का स्पेशली और पूरे देश के जो भाजपा के हमारे अध्यक्ष हैं नड्डा साहब का और हमारे देवेंद्र फडणवीस जी का और राज्य के जो शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली। या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा केली गेली। या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचं शिवतारेंनी आज ठरवलंय। या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच महाड येथे पार पडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा दरवर्षी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो। या वर्षीही 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याला हा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केले आहे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला जे संबोधित करणार आहेत त्याची सर्वांना उत्सुकता आहे। खरं तर देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणात एक केंद्रबिंदू ठरलेलं महाराष्ट्र सेना पक्ष, आदरणीय राजसाहेब काय भूमिका घेणार, काय बोलणार याच्याकडे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांपासून तर पदाधिकारी असतील, जनता असेल, ही अतिशय उत्सुक आहे। त्यामध्ये आम्ही देखील आहोत, परंतु आम्ही जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे ज्या नागरिकांना, ज्या सहकाऱ्यांना सभेच्या ठिकाणी पोहोचण्याकरता जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन करण्याकरता आम्ही इथे आज बसलेलो होतो। खरं तर सन्मान्य माजी आमदार नितीन सरदेसाई साहेब, शिरीष चव्हाण साहेब, स्नेहलताई, आमचे संदेशभाई ठाकूर, देवेंद्र गायकवाड, दोन्ही जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, उपजिल्हा ज्ञान
ज्ञानराधा ठेवीदार कृती समितीच्या सदस्यांनी काल पोलीस आयुक्त मिश्रा यांची भेट घेतली आहे. ज्ञानराधा बँकेचे ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी मागील 45 दिवसांपासून अंबड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांची भेट घेत ज्ञानराधा बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे, संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील हातगेघर धरणाच्या कालव्यात विजय गोळे या 25 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय गोळे हा त्या कालव्यात कमरेला कॅन बांधून पोहण्याचा सराव करत होता. मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत 4 ते 5 जण होते. मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. जालना शहरातील शेर सावरनगर येथे 5 ते 6 अज्ञातांनी 2 जणांवर धारदार शस्त्राने तसेच लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. या हल्ल्यामध्ये आवेस खान, जावेद खान आणि आसेफ खान, अब्बास खान हे दोघे गंभीर जखमी झाले असून एकाच्या हातावर 22 टाके तर दुसऱ्या जखमीच्या डोक्यावर गंभीर मार बसलाय. सध्या दोन्ही जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करतायत. लातूर जिल्ह्यातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट कधी थांबणार आणि जिल्हा कधी दुष्काळमुक्त होणार याबाबत आमदार अमित देशमुख यांना विचारले असता ते म्हणालेत की लातूर जिल्ह्याला अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागतोय. मात्र अद्यापही पाणी पुरवठ्याची यंत्रणा सक्षम नाही. मात्र पाणी पुरवठ्याची योजना प्रगतीपथावर आहे असं सांगून जिल्ह्यावरचं दुष्काळाचं सावट लवकरच दूर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. लातूर शहराला 8 दिवसालाच पाणी पुरवठा होतो. लातूर शहरामध्ये जी वितरण व्यवस्था आहे ती अजूनही सक्षम झालेली नाही. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्याला काही अवधी आपल्याला द्यावा लागेल. मांजरा धरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी काही अडचण येणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आणि खात्री आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय भाष्य केलं याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि नक्कीच आम्ही मिळून यात मार्ग काढू. लातूर शहराला आणि लातूर जिल्ह्यातील जे इतर शहरं आहेत किंवा गावं आहेत त्यांना देखील पिण्याचं पाणी हे मुबलक उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यात येईल. ठीक आहे. एलईडीच्या मदतीने रात्रीच्या प्रतिबंधित मासेमारी केल्याप्रकरणी तटरक्षक दलाने कारवाई केली आहे. 4 मच्छीमार नौकांसह 36 मच्छीमारांना अटक केली असून आगरदांडा पोलिसांच्या हवाली केले. उच्च शक्तीचे 42 हॅलोजन, 22 अंडर वॉटर एलईडी डिझेल जनरेटर तसेच प्रतिबंधित मासेमारी गिअर असे एकूण 30 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. मुंबई इंडियन्स संघाला IPL 2024 मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. काल झालेल्या IPL सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना विक्रमी 277 धावा ठोकल्यात. IPLच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संघाचा हा विक्रम आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.